हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात आणि अद्ययावत उपचार पद्धती मिळावी यासाठी शासनाच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये MRI मशीन स्थापित करण्यात आलेली आहे। मागील 8 महिन्यापासून या ठिकाणी या मशीनच्या स्थापनेचं काम पूर्ण करण्यात आले। पूर्ण मशीन अद्ययावत पद्धतीने या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आली आहे आणि हे संपूर्ण कामकाज बघण्यासाठी एका खाजगी कंपनीचं कंत्राट देण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघताय ज्या कंपनीला कंत्राट दिले आहे ते सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी फक्त अशा पद्धतीने येऊन बसतायत, कारण या मशीनच्या वापराची परवानगी अजून अद्याप मिळालेली नाहीये। त्यामुळे दररोज साधारणतः या मशीनवर ज्या रुग्णांच्या तपासण्या करायच्यात असे 30 ते 35 रुग्ण रिकाम्या हाती परत जात आहेत, कारण मशीन तर आहे, काम करणारा मॅनपॉवर मनुष्यबळ पण इथं आहे, परंतु फक्त परवानगी अभावी या मशीनचा वापर बंद आहे। ही MRI मशीन आहे आणि अत्यंत अद्ययावत पद्धतीची मशीन आहे। साधारणतः 8 ते 10 करोड रुपये खर्च करून या ठिकाणी ही मशीन स्थापित करण्यात आलेली आहे, परंतु याचा थोडाही फायदा हिंगोलीकरांना होत नाहीये। जे अपघातात आलेले रुग्ण आहेत, त्याचबरोबर ज्यांना पाठीच्या मणक्याचे गंभीर आजार असतात त्या सर्वांच्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात, परंतु आता या ठिकाणी बघताय संपूर्णपणे मशीन जे या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत आहे, परंतु रुग्णांसाठी वापर मात्र करता येत नाहीये। प्रशासनाच्या फक्त काही परवानग्या बाकी असल्यामुळे हे संपूर्णपणे याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य जे रुग्ण आहेत त्यांना बसतोय। साधारणतः दररोज 30 ते 35 रुग्णांना या ठिकाणी तपासणी करण्यासाठी येत आहेत, परंतु परवानगी नसल्यामुळे रिकाम्या हाती परतावं लागते। या संपूर्ण बाबीची आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी आणि तत्काळ ही मशीन सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आता सर्वसामान्य हिंगोलीकर करू लागली। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।